ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्तिः। हरिः ओम। श्री गुरुभ्यो नमः। काल आपण ईशावास्याच्या चिंतनाला प्रारंभ केला. त्यातला आपला पहिला मंत्र काल झालेला आहे. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याञ्जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीतः मा गृधः कस्यचित् धनम्. हे विश्व पूर्णपणानं ईश्वरानं व्यापलेलं आहे. चेतन असू दे किंवा जड असू दे, सर्वांमध्येच त्याचं अस्तित्व आहे. त्यामुळं या ईश्वरानं निर्माण केलेल्या या विश्वामधल्या सगळ्या वस्तुमात्रांचा जो उपभोग मी घेतो आहे किंवा घेणार आहे, त्यामध्ये माझी त्यागाची भूमिका असावी. म्हणजे जेवढी मला आवश्यकता आहे तेवढ्याचाच मी उपभोग घ्यावा. ज्याला हाव म्हणावी ती हाव त्या ठिकाणी नसावी. आणि त्याचबरोबर धनाचा विचार जो प्रपंचामध्ये प्राधान्यानं होतो, त्या धनाच्याही बाबतीमध्ये माझा हावरटपणा ज्याला म्हणतात, कुणाच्याही धनाविषयी आकांक्षा किंवा लोभ माझ्यामध्ये नसावा. इथे ओम हा जो आहे हा कुठल्याही वैदिक मंत्रांच्या अनुषंगानं दोन अंगांनी येतो. एक, ओम हे विश्वामधलं पहिला शब्द आहे. त्यामुळे ब्रह्माचा विचार ओंकारामध्ये सातत्यानं होतो. आणि मंगलाचरणाची भूमिका, नमनाची भूमिका ही ओंकाराच्या उच्चारामध्ये येते. म्हणून मंत्रांच्या सुरुवातीला अनेक वेळेला ओंकार हा येतो. आणि गृधाचा एक अर्थ असा आहे की गिधाड. इथे ऋषींनी गृधः कस्यचित् धनम्, गिधाडाची भूमिका काय आहे, तो सतत भक्ष्याच्या शोधामध्ये आहे. जिथे त्याला ते भक्ष्य दिसतं तिथे लगेच तो झडप घेतो. आम्हीही आमच्यामधल्या लोभाच्या अनुषंगानं अनेक वेळेला अशा रीतीचा प्रयत्न जीवनामध्ये करत राहतो. म्हणून तो आपल्याकडे नसावा. मा गृधः कस्यचित्, ती वृत्ती माझ्यामध्ये नसावी. हा विचार त्यांचा त्या अनुषंगानं आहे. दुसरा मंत्र, कुर्वन्ने वेह कर्माणि जिजीविषेच्छतं क्षमाः एवं त्वयि नान्यथोऽस्ति न कर्म लिप्यते नरे. कुर्वन्नेह कर्माणि, या जगामध्ये कर्म करीत, जिजीविषेच्छतं समाः, आपण 100 वर्ष जगण्याची इच्छा करावी. आणि कशी, तर एवं त्वयि नान्यथो अस्ति, याहून दुसरा चांगला मार्ग नाही. न कर्म लिप्यते नरे, कोणत्याही व्यक्तीला कर्म हे चिकटत नाही. म्हणजे एक प्रकारानं आम्ही जर अशा रीतीनं जीवनाकडे बघण्याचा प्रयत्न केला तर कोणत्याही अशुभ कर्माचा बंध, तो लेप, परिणाम आम्हाला अनुभवता येणार नाही. आणि जी चांगली कर्म आम्ही करतो आहोत त्या कर्मांमधनं आनंदी जीवन, शतायू जीवन हे आमच्या समोर येईल. पहिल्या ह्याच्यामध्ये ज्ञानमार्गानं जाणारी संन्यस्त वृत्ती ज्याला म्हणावी, त्या संन्यस्त वृत्तीचा त्यागाचा विचार ऋषींनी दिला. हे सगळ्यांनाच जमेल असं नाही. प्रत्येकाची प्रकृती निराळी आहे. त्यामुळं ज्याला ज्ञानमार्ग जमत नाही आहे, ज्याला संन्यास मार्ग जमत नाही आहे, ज्याच्यामध्ये त्यागाची भावना नाही आहे, त्याच्या अनुषंगानं कर्मप्रवृत्ती त्याच्यामधली जी आहे त्या कर्मप्रवृत्तीलाही एक उत्तम वळण लागावं हा विचार या ठिकाणी. म्हणून मला ज्या शाश्वत ध्येयाकडे जायचं आहे
ईश्वर तत्वाला जाणून घ्यायचं आहे, तिथे अनुषंगानं जात असताना माझ्यामध्ये विवेक वृत्ती असायला हवी आहे. माझी ते प्राप्त करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असायला हवी आहे. स्वतःवरती एक प्रकारचा दुर्दम्य श्रद्धेचा भाग हवा. मी करतो आहे ते श्रद्धेनं करतो आहे, प्रेमानं करतो आहे, हा भाव त्याच्यामध्ये असायला हवा. आणि हे ज्या वेळेला येतं तेव्हाच आम्ही संन्यस्त वृत्तीच्या त्यागाच्या वृत्तीमध्ये सुद्धा जाऊ शकतो. सामान्य माणसाची भूमिका अशी आहे की त्याच्यासमोर वित्तेषणा, पुत्रेषणा आणि धनेषणा किंवा लोकेषणा ह्या 3 ईषणा त्याच्यामध्ये कायम आहेत. मला माझं प्रापंचिक जीवन अनुभवाला मिळावं. काही ठिकाणी पुत्रेषणेच्या जागी त्यांनी दारेषणा म्हटलेलं आहे. म्हणजे मला सांसारिक सुखाचीही अभिलाषा आहे, धनाची अभिलाषा आहे आणि लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी मला मान द्यावा, हा लोकेषणेचाही भाग तिथे. आणि याला अनुलक्षून मी माझं कर्म करत असतो. म्हणून ते कर्म करत असताना जर माझ्या कर्माला मी सात्विकतेचा स्पर्श केला, ती भावना माझ्यामध्ये ठेवली, ते वातावरण माझ्यामध्ये मी ठेवलं, तर मला खऱ्या अर्थानं आनंदी जीवन अनुभवता येईल. म्हणून आपल्याकडे कर्माचा विचार करत असताना 3 प्रकारची कर्म विचारामध्ये घेतलेली आहेत: कर्म, अकर्म आणि विकर्म. कर्मामध्ये माझं रोजचं जीवन जे चालू आहे ते मी अनुभवतो. माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण होते, वासना निर्माण होते, अपेक्षा निर्माण होते आणि त्या अनुषंगानं ती पूर्ण करण्यासाठी मी सामान्यतः जे कर्म करतो त्याला आपल्याकडे राजस कर्म म्हटलं गेलेलं आहे. हो, ठीक आहे, हे प्रापंचिक आहे. माझा प्रपंच चालवायचा आहे म्हटल्यानंतर मला नोकरी करणं, व्यवसाय करणं, त्या अनुषंगानं आवश्यक असलेल्या धनाची निर्मिती करणं हा माझा कर्माचा भाग झाला. काहींची प्रवृत्ती ही अकर्माकडे असते. म्हणजे एक प्रकारची जडता ज्याला म्हणतात, तामसी वृत्ती ज्याला म्हणतात, आळस म्हणतात, तो अनेकांच्या मध्ये असतो. कार्यालयामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर हां ठीक आहे, माझं जे काम आहे तेवढं मी केलं, ज्याला पाटी टाकणं आपण म्हणतो, ती भूमिका अनेक वेळेला अकर्माच्या अंगानं येते. मी माझ्या बाजूच्याही टेबलचं काम शिकून घेईन किंवा माझं काम झालेलं आहे तेव्हा त्याचंही काम थोडंसं मी करेन, त्या निमित्तानं मला त्याचं ज्ञान होईल, हा विचार इथे येत नाही. ती अकर्माची एक प्रकारानं तामसी प्रवृत्ती आहे. आणि विकर्मामध्ये मी कर्म करतो आहे पण त्या कर्माचा कोणताही मीपणाचा भाव माझ्याकडे मी घेत नाही. म्हणजे एक प्रकारानं कर्म करूनही कर्मामध्ये न गुंतणं ही भावना सात्विकतेच्या अंगानं येते. म्हणून इथे कर्म मी जे करायचं आहे हे कर्म अशा रीतीनं करावं की मी मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहे. पशुसुद्धा जेव्हा भूक लागते तेव्हा तो शिकार करतो आहे, जेव्हा त्याच्यावरती हल्ला होतो आहे तेव्हा संरक्षणाचा प्रयत्न तो करतो आहे, जेव्हा त्याला निद्रेची भूमिका येते त्यावेळेला तो विश्रांती घेतो आहे, निद्रा घेतो आहे. एक प्रकारानं कर्म हे अनिवार्य आहे. म्हणून त्या अनिवार्य असलेल्या कर्माला देहाच्या अंगानं मी कर्म करावं, पण मनानं मात्र मी माझ्या भगवंताच्या किंवा चांगल्या इच्छेच्या भूमिकेशी निगडीत राहावं. म्हणून सत्पुरुष कर्म करत असतात, देहाने ते वावरत असतात, पण त्यांचं मन म्हणा, त्यांचा अंतःकरणाचा भाव म्हणा, हा पूर्णपणानं ईश्वराशी, परमात्म्याशी निगडीत झालेला असतो. म्हणून ते आनंदाच्याच भावामध्ये अखंडपणानं राहतात. सामान्य माणूस हा कर्म करतो पण त्याच्यामध्ये कर्मफळाचा विचार त्याच्या समोर असतो. मी हे केलेलं आहे तेव्हा मला हे मिळावं, हा लाभ मला व्हावा, ही भावना त्याच्यामध्ये आहे. म्हणून आपण कर्म करत असताना फळाशी स्वतःला जोडून घेतो. म्हणून तिथे आम्हाला तळमळ निर्माण होते, चिंता निर्माण होते, काळजी निर्माण होते.
म्हणून इथे एवम हा शब्द त्यांनी वापरलेला आहे की मी कर्म कसं करावं की जेणेकरून जिजीविषेत शतम समाहा, माझ्या कर्माचं स्वरूप अशा रीतीनं असावं, त्या कर्मामधला शक्तीचा विचारांचा जोर अशा रीतीनं असावा की ते कर्म केल्यानंतर आनंदाची अनुभूती, आनंदाची प्राप्ती ही मला त्या ठिकाणी यावी आणि त्या आनंदाच्याच अनुषंगानं मी 100 वर्ष जगावं. आज आपली प्रत्येकाची प्रवृत्ती आज अशी आहे की अरे 100 वर्ष म्हणजे किती झाले, आत्ताच आम्ही कंटाळलेलो आहोत. कोणाला काही अडचणी असतील, कोणाला काही व्याधी असतील. आम्ही असं म्हणतो की जे जीवन मला मिळालेलं आहे त्या जीवनाच्या विषयीचा एक प्रकारानं नको असलेला भाव आपल्यामध्ये येतो. म्हणून जगण्याची प्रबळ इच्छा माणसानं धरावी. हो, मी 100 वर्ष जगणार, मी आनंदानं जगणार, मी समाधानानं जगणार. हा जो सकारात्मकतेचा भाव आम्ही आमच्या मनामध्ये बिंबवत राहतो, त्यावेळेला ते मन निराशेच्या अंगानं असेल, उदासीनतेच्या अंगानं असेल, फारसं हालचाल करत नाही. मनाला श्रमाचा विचार, मेहनतीचा विचार आणि त्यातून मी जे जे कर्म करतो त्याच्यातून येणारा सेवेचा विचार हा ज्या वेळेला मी करतो त्यावेळेला माझं असणारं कर्म हे एक प्रकारानं समर्पित भावनेशी निगडीत होतं. आईची अपेक्षा नसते, तिच्यामध्ये मुलाचं कल्याण व्हावं हाच भाव तिच्या समोर आहे. कुटुंबाच्या आनंदाचा विचार तिच्या समोर आहे. म्हणजे ती जशी कुटुंबाच्या अनुषंगानं, परिवाराच्या अनुषंगानं तिचं दिवसभराचं कर्म करत राहते, त्याच अनुषंगानं जीवनातल्या आपल्या कर्माचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणून त्या अमिताभ बच्चनने एका करोडपतीमध्ये त्या सीटवर बसलेल्या स्त्रीनं ज्या वेळेला म्हटलं की मी गृहिणी आहे, हाऊसवाईफ आहे, त्यावेळेला अमिताभ असं म्हणाले की इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट प्लेस. तुम्ही रिकामे नाही, तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत घरामध्ये जरी असलात तरी तुमचं कर्म चालू असतं, काम चालू असतं. इथे तुम्हाला विश्रांती नाही आहे, इथे तुम्हाला सुट्टी नाही आहे, तुमचं कर्म अखंडपणानं चालू आहे. ऑफिसमध्ये जाणारा माणूस 8 तास ऑफिसचं काम करून घरी येतो. बिझनेसमधला माणूस त्या बिझनेसच्या वेळेनुसार तिथे जातो, काम करतो आणि परत येतो. गृहिणी जसं अखंडपणानं कार्यरत आहे आणि ते कार्य करत असताना मी परिवारासाठी करते हा भाव तिच्यामध्ये आहे. म्हणून कर्माला आम्ही समर्पितपणाचा, उदात्ततेचा भाव द्यावा आणि हा भाव ज्या वेळेला येतो त्यावेळेला तुमचं जीवन आनंदी होतं. म्हणून आपल्यातली कर्मप्रेरणा, कुर्वन्नेह कर्माणि, माझ्यामधली जी कर्मप्रेरणा आहे हीच मला माझ्या जीवनामध्ये उभं करते. अत्यंत अनपेक्षितपणानं एखाद्या स्त्रीवरती पतिनिधनाचं दुःख यावं, घरामधली मुलं अत्यंत 5-7 वर्षाचीच असावीत, अन्य कोणतंही साधन तिच्यासमोर नसावं, अशा वेळेला 4 घरी जाऊन स्वयंपाकाची कामं करणं असतील, एखादी खाण्याची गाडी टाकणं असेल, ती त्याला सुरुवात करते, त्याच्यातून मुलांचं शिक्षण उभं करते. मग कोणी इंजिनियर होतो, कोणी डॉक्टर होतो. इथे तिच्या कर्मामधनं एक सात्विकता तिनं ठेवली की माझा प्रपंच, माझी मुलं मला पुढे न्यायची आहेत. म्हणजे कर्माचं जीवन तिनं स्वतः निर्माण केलं. आणि हे कर्म निर्माण करणं म्हणून ज्ञानदेवांचे शब्द आहे, स्वकर्म कुसुमांची माला. मी या भगवंताला जी अर्पण करतो आहे ही माझ्याच उत्तम कर्माची माळ, त्या फुलांचा समर्पणाचा भाव माझ्यामध्ये आहे. म्हणून ज्या वेळेला मी प्रामाणिकपणानं माझं कर्म करतो, सात्विकतेनं माझं कर्म मी करतो, त्या कर्मामधली भावना उदात्ततेची असते. त्याच वेळेला त्या कर्मामधनं सेवेचाही भाव येतो आणि ईश्वरी स्मरणाचीही भूमिका येते.
आणि ती भूमिका आली की तुमचं जीवन तुम्हालाच एका आनंदानं आणि उत्साहानं जगता येतं. म्हणून परमात्म तत्वाचा विचार जो आहे, हा परमात्म तत्वाचा विचार माझ्यातल्या अहमवृत्तीमधून आणि फलचिंतेमधून मी पूर्णपणानं बाजूला करावा. फळाची जोपर्यंत चिंता माझ्या समोर आहे तोपर्यंत मी परमात्म तत्वाचा आनंदाचा प्रामाणिक विचार ज्याला म्हणतात तो करू शकत नाही. म्हणून कार्यक्षमता जर आमची कुठे बिघडत असेल तर अपेक्षेशी बिघडते. मी हे करतो आहे, मला हे मिळालं पाहिजे, ही भावना जेव्हा येते तेव्हा तिथे कर्मफळ बिघडतं. म्हणून आसक्ती शून्य, मी मारतो असा विचार अर्जुना तू मनामध्ये आणूच नकोस. जोपर्यंत मी मारतो आणि मी लढतो ही भावना तुझ्यासमोर असेल तोपर्यंत तुला हे सगळेच जण एक प्रकारानं माझे गुरु आहेत, माझे बंधू आहेत, माझे नातेवाईक आहेत, ही भावना तुझ्यासमोर येईल. म्हणून समर्पित भावना ज्या वेळेला येते त्याच वेळेला न कर्म लिप्यते नरे, तुम्हाला कर्म बांधणार नाही, त्या कर्माचा बंध निर्माण होणार नाही. म्हणून अयोग्य कर्म नको, अयोग्य धनाचा विचार नको. या अनुषंगानं ईश्वरानुगामी जीवनाची दृष्टी, चांगल्याची सात्विकतेची दृष्टी ही तुम्हाला आनंदाकडे नेते. म्हणून जीवनामध्ये कालही मी म्हटलं की जे जे प्रसंग येतात त्या त्या प्रसंगांकडे एका तटस्थतेनं बघण्याची भूमिका आपल्याला अभ्यासावी लागते. ईश्वरेच्छा बलियसी हा जो भाव आहे किंवा माझं या प्रसंगामध्ये कल्याण आहे, ही भावना हाच खऱ्या अर्थानं आमच्यामधल्या ईश्वराला प्रधान मानणारा विचार आहे. म्हणून माझं शरीर, माझं मन, माझं धन हे काहीही माझं नाही, माझ्या बुद्धीवरतीही माझी मालकी नाही, ईश्वराची मालकी त्याच्यावरती आहे. आणि म्हणून मी स्वतःला ईश्वराशी जोडून घ्यावं. ईश्वराशी जोडून घेणं याचाच अर्थ त्याच्याकडे कर्तेपण देणं. कर्म करताना मी करतो आहे असं जरी असलं तरीसुद्धा खरी कर्तृत्व शक्ती ही त्याची आहे. म्हणून ज्ञानदेवांचे शब्द आहे, निवृत्ती दासो, मी निवृत्तींचा दास आहे, ते माझ्याकडून बोलवता आहेत म्हणून ही ज्ञानेश्वरी मी लिहितो आहे. हा भाव जो आहे हा भाव आपल्या जीवनामध्ये आहे. म्हणून प्राप्त झालेल्या जीवनाचा आपण कधीही कंटाळा करू नये, हे सूत्र इथे ऋषींना सांगायचं. जिजी विषेत क्षतम समाहा, सुख आपणहून मागू नये. जे आलेलं आहे ते मी आनंदानं उपभोगेन. कारण मी अमुक एक हवं असं म्हटलं की तिथे परिणामाच्या अनुषंगानं दोन भाव येतील. मला जेवढं अपेक्षित होतं तेवढं मिळालं नाही तरीही मी नाराज आहे, आणि अजिबात मिळालं नाही तरीही मी नाराज आहे. आणि दुःखाच्या बाबतीमध्ये एक प्रकारानं टाळण्याचा प्रयत्न आपण जरूर करावा, पण समोर जो प्रसंग आलेला आहे त्याचा स्वीकार आपण जरूर करावा. कुटुंबातली एखादी व्यक्ती ज्या वेळेला आजारी पडते, तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागतं, त्यावेळेला आपण सगळेच प्रयत्न करतो, पण तरीसुद्धा जर तिचा जीवनकाल संपत असेल तर येणाऱ्या त्या प्रसंगालाही मी शांतपणानं स्वीकारण्याची मानसिकता माझ्यामध्ये तयार करायला हवी. म्हणून शतायू जीवन हे तेव्हाच येतं जेव्हा माझ्या कर्माला मी सात्विकतेचा भाव देतो. कारण त्या सात्विकतेच्या भावामध्ये मी कुणालाही दुखवत नाही. कुणाचे आपण जे म्हणतो शिव्याशाप, तळतळाट, ते जर मी माझ्या कर्मामधनं निर्माण केलेले नसतील तर मी स्वतः शांत असतो, स्वस्थचित्त असतो. पूर्ण दारिद्र्य घरामध्ये असतानाही, दुष्काळाच्या खाईमध्ये बायको जाते, मुलांना त्रास होतो,
सगळं असलेल्या कर्जापोटी असलेली जमीन निघून जाते, तरीसुद्धा तुकाराम सकाळी 8 वाजता भंडारा डोंगरावरती जातात आणि संध्याकाळी 4-5 वाजता परत येतात. म्हणजे प्रपंचाची परिस्थिती दुःखदायक असतानाही त्या विठ्ठल नामापासनं ते स्वतःला दूर करत नाहीत. तू सांभाळ, तुला जसं मला ठेवायचं असेल तसा मी राहतो, ही भावना घेत प्रपंचाकडे आपण बघतो. म्हणून वयोमानानुसार आपलं शरीर थकेल, प्रसंगी म्हातारपणाचा विचार आपल्या समोर येईल, शारीरिक अंगानं एखादी व्याधीसुद्धा आम्हाला निर्माण होईल. पण या सगळ्यांच्यामध्ये ह्या तक्रारी ज्या काही आहेत, हे जे काही मला आत्ता जीवन आलेलं आहे हे ह्या देहाचं जीवन आहे, अशी भावना आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि मग माझा देह जरी अंथरुणावरती पडून राहिलेला असला तरी काय मला हे पडून राहावं लागतं आहे, मला दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागतं आहे, या विचारानं आपण स्वतःला दुःखी करून घेतो, स्वतःला अस्वस्थ करून घेतो. ती भूमिका न घेताना माझ्याकडनं व्यावहारिक कामं झाली नाहीत, हरकत नाही. इतके वर्ष मी केलं, आता वयाच्या 85ला म्हणा 90ला म्हणा, मी आता पूर्ण विश्रांती माझ्या आत्मचिंतनासाठी आनंदासाठी अनुभवतो. ही भावना आपल्यामध्ये ज्या वेळेला येते त्यावेळेला जीवनाचा कंटाळा ज्याला म्हणतात तो आपल्यासमोर येत नाही. आपण ते जीवन आपल्या आनंदामध्ये सहजपणानं अनुभवतो. एक शिष्य होते, त्यांचं असंच 90च्या जवळपास वय झालेलं, इंद्रिय पूर्णपणानं थकून गेलेली, बराच काळ अंथरुणावरती पडून राहायचं. म्हणून त्यांना मनामध्ये असा विचार आला की अरे, माझ्या जगण्याचा उपयोग काय. म्हणून त्यांनी गुरूंना असं विचारलं की माझ्या देहाची ही परिस्थिती आपल्या समोर आहे, मग अशा परिस्थितीमध्ये माझ्या जगण्याचा उपयोग काय, आपण मला कशासाठी ठेवलं. गुरूंनी त्यांना प्रश्न केला की आपल्याला जगण्याचा कंटाळा आला आहे का. शिष्यानं उत्तर दिलं, मला जगण्याचा कंटाळा आलेला नाही, मी ईश्वराच्या स्मरणामध्ये आनंदामध्ये आहे. तेव्हा गुरु त्यांना असं म्हणाले की सगळी इंद्रिय थकलेली असतानाही, देह नुसता अंथरुणावरती पडलेला असतानाही भगवंताचं स्मरण होऊ शकतं, हे जगाला दाखवण्यासाठी भगवंतानं तुम्हाला ठेवलेलं. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा आहे, ही भावना ज्या वेळेला येते त्यावेळेला जीवनामध्ये सगळं काही आपण करावं. त्यागाच्या अनुषंगानं उपभोगाचाही विचार आपण करावा, पण मीपणानं तिथे कुठेही अडकू नये. आणि म्हातारपणी जगण्याचा कंटाळा आला किंवा आता मला सोडव देवा, हा भावही आपल्या मनामध्ये येऊ नये. म्हणून भोपळा जसा पोहणाऱ्या मुलानं बांधलेला असेल पाठीवरती, तर त्याला पोहणंही सुलभ होतं आणि बुडण्याची भीतीसुद्धा राहत नाही. तसं आम्ही ईश्वर स्मरणाचा भोपळा आम्हाला बांधून घेतला तर आम्हाला जगण्याचाही कंटाळा येत नाही आणि भवसागरामधला हा भाव, जीवनाचा आनंदाचा भाव शतायूपणानं म्हणजेच आनंदीपणानं आम्हाला जगता येईल. शतायू ह्याचा अर्थ गणिताच्या किंवा संख्येच्या भाषेमध्ये 100 हा भाग आहे, पण शतायू ह्याचा अर्थ एक प्रकारानं आम्ही अखंडपणानं आनंदी जीवन जगणं आहे. म्हणून इथलं सूत्र ऋषींच्या समोर जे आहे ते असं आहे की मला जगण्याचा कंटाळा आला असंही मी म्हणू नये, आणि ज्या वेळेला जाण्याची वेळ येते त्यावेळेला कुठेही न अडकता हा मी चाललो किंवा मी येतो अशा आनंदानं आणि सहजपणानं आपण मृत्यूला सामोरं जावं, ही भूमिका या ठिकाणी आहे. तिथून पुढे जर मला
संन्यस्त वृत्तीनं त्यागानं काही अनुभवता आलेलं नाही किंवा करता येत नाही. कर्माच्या अनुषंगानंही मी ज्या वेळेला उत्तम कर्माचा विचार करत, आनंदी जीवनाचा विचार मी करत नाही, मग माझी अवस्था काय, मग माझी पोझिशन काय, त्याचा विचार तिसऱ्या मंत्रामध्ये आपल्या समोर येतो. असूर्या नामते लोका अंधेन तमसावृताः तांस्ते प्रत्याभिगच्छन्ति येके चात्महनो जनाः. असूर्या नामते लोका. असूर्य नावाचा जो लोक आहे, म्हणजेच एक प्रकारानं अज्ञानजन्य वृत्तीचं जे वातावरण आहे, त्या ठिकाणी अंधेन तमसा वृता, ते पूर्णपणानं अंधकारानं अज्ञानानं व्यापलेलं आहे. आणि तांस्ते प्रत्याभिगच्छन्ति, ज्या मरणानंतर मृत्यूनंतर या देहाला सोडून हा जीव अशा त्या अंध लोकामध्ये जातो, असूर्या नाम लोकामध्ये जातो. आणि ते त्याचं जाणं म्हणजे चात्महनो जनाः, ते एक प्रकारानं आत्मघातकी आहे. मी मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहे, मला पशु म्हणून जीवन जगायचं नाही. पशूंच्या जीवनात आणि माझ्या जीवनामध्ये 4 गोष्टी कॉमन आहेत: आहार, निद्रा, भय, मैथुनंच. पण त्याच्याही पेक्षा मनबुद्धीचा विचार माणसाला प्राप्त झालेला आहे. म्हणून हे मन आणि बुद्धी मला ईश्वरानं का दिली, तर ज्या वेळेला मनुष्याला त्यानं निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये मनबुद्धी समाविष्ट केली, तेव्हा त्याच्या लक्षामध्ये आलं की या मनबुद्धीच्या अंगानं हा माणूस माझ्यापर्यंत येईल किंवा मला कोणी निर्माण केलेलं आहे या विचारानं तो अंतर्मुख होत माझ्याकडे येईल. म्हणजे परमेश्वराला जर जाणायचं असेल, ईश्वरापर्यंत मला जायचं असेल, तर आम्हाला मनुष्य जन्म आहे. अन्य जन्मांमध्ये ही सोय नाही. म्हणून शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये सुद्धा या विश्वामध्ये अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या जर कोणत्या गोष्टी असतील तर त्या 3 गोष्टी दुर्मिळ आहेत असं म्हटलेलं आहे: मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रयाः. मला मनुष्यजन्म प्राप्त होणं हा अत्यंत दुर्मिळ भाग आहे. आपण नेहमीच म्हणतो की 84 लक्ष योनींचा फेरा करून आम्ही जन्माला आलो. म्हणजे अनंत जन्मांच्या प्रवासानंतर वेगवेगळ्या जीवसृष्टींमधून फिरत आम्ही आत्ता मनुष्य जन्माला आलो. आणि त्यानंतर मुमुक्षुत्वम, आध्यात्मिक अंगानं मी मला जाणून घेणं, ईश्वराचा विचार करणं, त्या उपासनेमध्ये मी राहणं, त्या ईश्वराला जे आवडतं त्या अनुषंगानं सात्विक वृत्तीमध्ये, कर्मामध्ये मी राहणं, हा मुमुक्षुत्वाचा भाग आहे. आणि एकदा हे मुमुक्षुत्व माझ्यामध्ये मी निर्माण केलं तर आपोआप महापुरुष संश्रया, महापुरुषांचा सत्संग, सद्ग्रंथांचा सत्संग हा मला तिथे अनुभवता येतो आणि मी माझ्या जीवनाला उन्नत करतो. म्हणून आत्मोन्नती हे जर माझ्या जीवनाचं ध्येय नसेल, ती दृष्टी माझ्या समोर नसेल, तर अज्ञानी जीवाची अवस्था मला अनुभवावी लागते. आणि ही अज्ञानी जीवाची अवस्था कशी? समर्थांनी म्हटल्याप्रमाणे आला आला प्राणी जन्मासी आला, गेला गेला सर्व सोडून गेला. म्हणजे एक प्रकारानं मी काहीच कमावलं नाही. तर जे काही कर्म मी या जन्मात केलं असेल त्याच कर्माला अनुलक्षून पुढल्या जन्मासाठी पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम, त्या जन्ममरणाच्या चक्रामध्ये मी स्वतःला अडकवून घेतो. म्हणून व्यक्तीच्या जीवनाला जशी ही एक विवेकाची जोड आवश्यक आहे,
तशीच ती समूहाला म्हणा, देशाला म्हणा, एका ध्येयाची, एका विचारांची योग्य दिशा असणं आवश्यक आहे. जर ती दिशा समूहाला किंवा राष्ट्राला नसेल तर तिथे आत्मघातकीपणा होतो. आत्महनो जनाः. आपण बघतो श्रीलंकेमध्ये कुठल्याच तऱ्हेच्या नियोजनाच्या अभावानं मधल्या कालखंडामध्ये पूर्णपणानं अनागोंदी निर्माण झाली. सगळी मुस्लिम राष्ट्र आज अव्यवस्थेच्या अनुषंगानं जात आहेत. अर्थव्यवस्था पूर्ण कोसळलेली आहे. म्हणजे नियोजनाचा भाग नसेल, उच्चतम ध्येयाचा विचार नसेल तर आम्हाला त्या ठिकाणी एक प्रकारानं अयोग्यतेचा, आत्मघातकीपणाचा अनुभव येतो. म्हणून जी अवनती आपण म्हणतो, ही अवनती व्यक्तीच्या जीवनामध्ये आहे, समूहाच्या जीवनामध्ये आहे, राष्ट्राच्या जीवनामध्ये. त्या अवनतीचा विचार असूर्या नामते लोका. ते जे मला अवनतीच्या अनुषंगानं अनुभवाला येतं तोच माझा असूर्या नाम लोक आहे. म्हणून उच्चतरेची, उत्तमतेची, सात्विकतेची जीवन मूल्य माझ्या आचरणामध्ये मला आणता आली पाहिजेत. विधायकतेच्या अंगानं माझ्यातली कार्यक्षमता मी निर्माण केली पाहिजे. आणि ही जर नसेल तर मग माझ्यासमोर रानटी जीवनाचा किंवा अयशस्वी जीवनाचा भाग हा माझ्या समोर येतो. परीक्षेचे 2 परिणाम आहेत. एक, जर मी अभ्यास केलेला असेल तर मी चांगल्या रीतीनं उत्तीर्ण होईल. पण जर मी अभ्यास केलेला नसेल तर मला अपयशाचा धनी व्हावं लागेल. तसं कर्माच्या अंगानं मी माझ्या ध्येयाचा, जीवनाचा विचार करायला हवाय. म्हणून आत्मा हरवून बसलेला समाज म्हणजेच एक प्रकारानं अंधेन तमसा वृताः. कालही आपण धनाचा विचार करत असताना बघितलेलं होतं की कमी श्रमामध्ये मला जास्त पैसा हवा आहे, किंवा काही न करताना मला सगळं काही मिळालं पाहिजे, हा आळशीपणाचा, उपभोगाचा विचार आहे. कोणत्याही तऱ्हेच्या फळाचा विचार करत मी जर कर्मकांड करत गेलो तर त्या कर्मकांडातनं ते फळ मिळेल. कदाचित स्वर्गाच्या उपभोगाचा विचारही मला पुढल्या काळामध्ये मिळेल. पण जर आत्मज्ञानाचीच दृष्टी माझ्यासमोर नसेल तर जीवन माझं शून्य होतं. ते असूर्या नामलोकाशी निगडीत होतं. कारण स्वर्गाचा विचार जरी माझ्यासमोर आला तरी स्वर्गामध्ये मी कायमचा राहत नाही. जोपर्यंत माझा पुण्यांश आहे तोपर्यंतच मी स्वर्गामध्ये आहे. तो पुण्यांश संपला, माझा बँक बॅलन्स कमी झाला, बँक मला काही करणार नाही. म्हणून आत्महनाः जनाः म्हणजे एक प्रकारानं आत्मघातकीपणा ज्याला म्हणतात, मीच माझं नुकसान करून घेणं ज्याला आपण म्हणतो, तो विचार या ठिकाणी. अलीकडच्या काळात अतिरेक्यांचे प्रयोग आपण बघतो. समाजामध्ये घुसणं, गर्दीमध्ये घुसणं आणि गोळीबार करणं हा भाग अतिरेकी वृत्तीचा आहे. किंवा काही वेळेला अंगावरती बॉम्ब लावून घ्यावा आणि गर्दीमध्ये घुसावं आणि जे काही ध्येय त्यांचं असेल ते साध्य करावं, हा सगळा भाग हा आत्महतीपणाचा, आत्महतोजनाचा आहे. मुळात माझं आत्मस्वरूप, माझा आत्मा हा शांत आणि परिपूर्ण आहे. तो स्वतः आनंदी आहे. मी त्या आनंदाकडे जोपर्यंत वळत नाही तोपर्यंत मी शरीर मन बुद्धीला चिकटून राहतो. आणि त्या शरीर मन बुद्धीच्याच चौकटीमध्ये मला जे काही जाणवतं त्याचाच विचार मी करत राहतो. म्हणून ज्याला दुःख निर्माण होणं म्हणा, ज्याला निराशा निर्माण होणं म्हणा, ही आमची या अनुषंगानं आम्ही आमच्यामध्येच निर्माण करतो. जे आहे त्याचा आनंदानं आणि सहजपणानं उपभोग घेण्यापेक्षा आम्ही उद्याचा विचार करतो किंवा काल घडून गेलेल्या घटनांना जास्त प्राधान्य देतो. म्हणून संतांचं वारंवार सांगणं आहे की भूतकाळाचा दरवाजा बंद करा, भविष्याचा दरवाजा उघडू नका. असलेल्या वर्तमानात तुम्ही आनंदी राहता. जे मला आत्ता मिळालेलं आहे
ते मी आनंदानं अनुभवलं, आनंदानं उपभोगलं. ही भावना, ही ज्ञानी माणसाची भावना आहे. आत्मसन्मुख माणसाची ती भूमिका आहे. अज्ञानी माणूस हा आत्मघातकीपणानं केवळ एखाद्या मर्यादिततेलाच सुख मानतो आणि त्याच्यामध्येच तो रमतो. आणि म्हणून माझा जन्म कशासाठी झाला, मला हे जीवन कशासाठी प्राप्त झालं, या ध्येयाचा विचार ज्या वेळेला मी करतो त्याच वेळेला भगवंत दर्शनाची भूमिका, त्याला जाणून घेणारी भूमिका ही माझ्यामध्ये येते. म्हणून मी माझ्या आत्मस्वरूपाला, आत्म्याला विसरलो. हा आत्महना हा जना या स्वरूपाचा भाव. मग मला याच्यामधून जर बाहेर पडायचं असेल तर आत्मस्वरूपाला जाणण्याचा, त्याच्या स्मरणामध्ये राहणारा भाव हा मला निर्माण करता आला पाहिजे. म्हणून आपली उपासना, आपली साधना, आपलं नामस्मरण, आपला ओंकाराचा भाव हा या अनुषंगानं आहे की त्या उच्चारणाबरोबर त्या काही एका काळासाठी, काही एका वेळेमध्ये मी स्वतःला विसरतो, माझ्या देहाला, माझ्या प्रपंचाला मी विसरतो आणि त्या आनंद स्वरूपाशी मी तादात्म्य होतो. तुमच्या ठरलेल्या वेळेला तुम्ही झोपलात आणि ठरलेल्या वेळेला तुम्ही सकाळी उठलात. उठल्यानंतर तुमची भावना काय आहे, प्रतिक्रिया काय आलेली आहे? मला इतकी गाढ झोप लागली होती, मध्ये मी अजिबात उठले नाही आणि त्याचा परिणाम मला खूप फ्रेश वाटतं. झोपेमुळे फ्रेश वाटतं का या झोपेच्या 7 तासामध्ये, 6 तासामध्ये, 8 तासामध्ये तुम्ही तुमच्या मनाला, तुमच्या शरीराला, तुमच्या इंद्रियांना दृश्यापासनं पूर्णपणानं अलग केलं म्हणून तुम्हाला फ्रेश वाटलं? तुम्हाला वाटलेला फ्रेशपणा हा दृश्यापासनं तुम्ही स्वतःला पूर्णपणानं बाजूला केलं, तुमच्या मूळ आनंद स्वरूपाशी निगडीत झालात म्हणून तुम्ही तिथे शांत झोपलात, गाढ झोपलात आणि त्या झोपेतून बाहेर आल्यानंतर एका प्रसन्नतेचा, फ्रेशपणाचा तुम्ही अनुभव घेतला. म्हणून त्या आत्मस्वरूपाला जाणणारी भूमिका ही पुढे 4थ्या मंत्रापासून 8व्या मंत्रापर्यंत आपल्या समोर आलेली आहे. पूर्णपणानं माझा आत्मा, माझं आत्मस्वरूप, माझं आनंद स्वरूप हे कसं आहे, ती गुणवैशिष्ट्य ह्या आनंदाची त्यांनी मांडलेली आहेत. खरं म्हटलं तर आत्म्याला गुण नाहीत, पण शेवटी कुठेतरी एक ओळख द्यावी लागते, एक परिचय द्यावा लागतो, एक त्याचं स्वरूप मांडावं लागतं. म्हणून आत्म्याच्या गुणांचा विचार हा आपल्याकडल्या मंत्रांमध्ये आलेला आहे. गीतेनंही तो आत्मा कसा आहे याचा विचार 2ऱ्या अध्यायामध्ये विस्तारानं केलेला आहे. 4था मंत्र इथे येतो. अनेजदैकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्रुमवन् पूर्वमर्षत् तद्भावतो नान्यतेति तिष्ठत् तस्मिन् अपो मातरिश्वा दधाति. अनेजदैकं मनसो जवीयो म्हणजे तो आत्मा कसा आहे, अचल आहे. मनसो जवीयो, मनाहून तो अधिक वेगवान आहे. नैनद्देवा आप्रुमवन् पूर्वमर्षत्, देव आत्मतत्वाला गाठू शकलेले नाहीत, कारण ते त्याच्या पुढे गेलेले आहेत. तद्भावतो नान्यतेति तिष्ठत्, आणि इतर सगळे धावत असतानाही ते आत्मतत्व, तो आत्मा स्थिर स्वरूपामध्ये असून सुद्धा त्यांच्याच पुढे आहे. तस्मिन् अपो मातरिश्वा दधाति, त्याच्याच सत्तेमध्ये राहून वायू प्राणांची, कर्माची धारणा निर्माण करतो. अत्यंत सूक्ष्म असलेल्या आत्मतत्वाचं चिंतन करताना, त्याला समजून घेताना इथे काही गुण
या 4थ्या मंत्रापासून 8व्या मंत्रापर्यंत आपल्या समोर येतात. इथे 4 गुण त्यांनी दिले की तो अचल आहे, तो मनापेक्षा सुद्धा वेगवान आहे, आणि तो देवांनाही दुर्लभ आहे, आणि तो प्राणाची जीवनाची भूमिका घेतो आहे. आता आत्मा अचल आहे म्हणजे त्याला हालचाल नाही. तो सर्वव्यापी आहे. जर सगळीकडेच ते व्यापलेलं आहे तर त्याला पुन्हा वेगळी हालचाल करायचं कारण नाही. या अर्थानं, या भावानं इथे अचल शब्द अनेजदेकम या अनुषंगाने आलेला आहे. मी आत्ता इथे खुर्चीत बसलेलो आहे, माझं क्षेत्र एवढंच आहे, पण मला इथून उठून ज्या वेळेला तिथे जाऊन बसायचं आहे तेव्हा देह हालचाल करतोय, आत्मा नाही हालचाल करत. आत्मा आत्तालाही असाच आहे आणि तिथे बसल्यानंतरही तसाच आहे. म्हणून तो सर्वव्यापी असल्या कारणानं तो त्या ठिकाणी अचल स्वरूपामध्ये आहे. म्हणून जीवाची हालचाल होते, आत्म्याची हालचाल नाही. दुसरं तत्व काय आहे? आत्मतत्व मनापेक्षा अधिक चपळ आहे. आपण म्हणतो, आपण सगळेजण आत्ता इथे बसलेलो आहोत. एका बाजूनी मी बोलण्याचं कर्म करतो आहे, तुम्ही श्रवणाचं कर्म करत आहात, तरीही तुमच्या मनाचा एक भाग प्रपंचातल्या कुठल्या तरी गोष्टीशी निगडीत झालेला आहे. म्हणजे मन देह एका ठिकाणी असेल, पण मन मात्र अनंत प्रवास करू शकतं, अनेक ठिकाणी जाऊ शकतं. अशा त्या मनाला भगवंतानंही म्हटलंय की ती माझीच विभूती आहे, माझंच स्वरूप आहे. मग भगवंत जर सर्वव्यापी तर मनही सर्वव्यापी झालं. मनानंही सगळ्याचा व्यापलेपणा ज्या वेळेला येतो तेव्हाच वस्तूचं आकलन पूर्णपणानं आम्हाला होईल. जोपर्यंत मनाला ते पूर्ण आकलन होत नाही तोपर्यंत मला त्या वस्तूचं यथार्थ स्वरूप समजणार नाही, तो भाव लक्षामध्ये येणार नाही. म्हणून करुणाष्टकामध्येही समर्थांनी म्हटलेलं आहे, अचपळ मन माझे नावरे आवरिता. आणि परत पुढे दुसरं म्हणालेलं आहे, चपळपण मनाचे मोडिता मोडवेना. हे मन एवढं चंचल आहे की तो चंचलपणाही त्याचा मोडवत नाही, आणि माझ्या मनाला मला आवरता येत नाही. एवढी मनाची शीघ्रता, चंचलता ती आहे. म्हणून मन जिथे पोचतं आत्मतत्व तिथे आधीच पोचलेलं असतं, कारण ते सर्वव्यापी आहे. जो पदार्थ सर्वव्यापी आहे तो मुळातच तिथे आहे, मन नंतर तिथपर्यंत गेलेलं आहे. म्हणून आपल्या नित्याच्या प्रार्थनेतले चरण बघा कसे आहेत. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. म्हणजे मन माझं जिथे जातं आहे तिथे तू आहेच, तेव्हाच तो मला अनुभव येतोय. म्हणून मनाच्या आधी आत्मतत्व तिथे पोचलेलं आहे. तिसरा गुण त्यांनी दिला की देव त्याला गाठू शकत नाहीत. देव त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात, पण ते मात्र पुढे पुढे जात राहतं. दिव धातूपासून देव शब्द येतो, म्हणजे प्रकाशमानता. म्हणून जिथे जिथे प्रकाशमानता तिथे देवत्वाचा, दिव्याचा भाव येतो. ज्ञानेंद्रिय ही प्रकाशमान केव्हा होतील? चैतन्य तत्वाच्या अधिष्ठानामधून. म्हणून इंद्रिय देवता असा शब्द आपल्याकडे वापरलेला. म्हणून त्या त्या इंद्रियांच्या ज्या देवता आहेत त्या देवतांच्या विषयीचा आदरभाव, श्रद्धाभाव, पूज्यभाव हा माझ्यामध्ये येतो. पण ही ज्ञानेंद्रिय त्या आत्मतत्वाला जाणू शकत नाही. प्रत्यक्षतः आपण देहाच्याच द्वारा साधना करतो, तरीसुद्धा त्या देहाचं जोपर्यंत तुम्हाला विस्मरण होत नाही तोपर्यंत ध्यानामधला एकाग्र भाव हा परिपूर्णतेवरती पोचत नाही.
ध्यानात तुम्ही खरे एकाग्र ज्या वेळेला होता आणि ती आनंदाची अनुभूती येते किंवा तुमचं उपास्य तुमच्या समोर तुम्हाला अनुभवाला येतं, त्यावेळेला देहाचा विसर पडलेला असतो. जोपर्यंत देहाचं भान तुम्हाला आहे तोपर्यंत तुम्ही पूर्णपणानं त्या ठिकाणी त्या स्वरूपाला पूर्णपणानं अनुभवू शकत नाही. म्हणून आमची इंद्रिय त्याला जाणण्याचा प्रयत्न करतात, पण त्याला पूर्णपणानं जाणत नाहीत. कारण आमच्या ज्ञानेंद्रिय कशी आहेत? ज्ञानेंद्रिय फक्त एकाच धर्माशी निगडीत आहेत. डोळे बघण्याचं काम करतील, डोळे खाण्याचं काम करणार नाहीत. कान ऐकण्याचं काम करतील, कान वास घेण्याचं काम करणार नाही. म्हणजे माझी इंद्रिय त्यांचा असलेला जो पंचविषयातला विषय आहे त्याच विषयाला फक्त ते स्पर्श करतात, त्या एकाचाच अनुभव ते मला देतात. पण माझ्या मनाची प्रसन्नता केव्हा आहे? मी संपूर्ण जेवण घेतल्यानंतर येणारी जी प्रसन्नता आहे हा एकत्रित अनुभव आहे. किंवा एखादं दृश्य बघितल्यानंतर खूप छान आहे ही येणारी प्रतिक्रिया, एखादं गाणं ऐकल्यानंतर येणारी प्रतिक्रिया ही एका समग्रतेशी निगडीत आहे. म्हणून इंद्रियांना मर्यादा. आत्मतत्वाच्या अनुषंगानं इंद्रियांना जाणणं अवघड आहे. म्हणून गीता तत्वाचा विचार करत असताना पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे, हे शब्देवीण संवादीजे, इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. म्हणजे इंद्रियांना न आणताना सुद्धा, इंद्रियांचा विचार न करतानाही मी ह्या आनंदाचा अनुभव घेईन. शब्दांचा भाव व्यक्त न करताना मी संवाद निर्माण करेन. म्हणून स्थिर राहून त्याच्यामागे जे धावतात ते त्यांच्यापेक्षा वेगानं धावतात. आता प्रगती खूप झाली, पण जोपर्यंत किंवा अजूनही ज्या ठिकाणी वाफेवरती रेल्वेगाडी चालते आहे तिथे वाफ तयार होते ती पहिल्या इंजिनामध्ये, आणि इंजिनामध्ये तयार झालेली वाफ त्या शक्तीमधनं मागचे 12-15 डबे पुढे ओढले जातात. म्हणजे मागून धावणाऱ्या डब्यांच्या पेक्षा सुद्धा अधिक वेगानं त्या वाफेचं पुढे जाणं आहे, म्हणून ती गाडी चालते. तसं ज्ञानेंद्रिय आणि ज्ञानाचा विषय हा आत्मतत्वाच्याच अनुषंगानं आमच्यामध्ये आहे. म्हणून आमच्यामध्ये ज्ञानेंद्रियांमध्ये आत्मतत्व आहे, त्याच्याच अनुषंगानं आम्ही त्याचा विचार अनुभवतो आहोत. म्हणून जीवनाचे सगळे व्यवहार हे त्या आत्मतत्वामध्ये येतात, आनंदामध्ये येतात. आणि चौथा गुण त्याचा दिला, मातरिश्वा दधाती. आपल्या प्रत्येकाचं जीवन आज जर कशावरती अवलंबून असेल तर ते वायूवरती अवलंबून आहे. जीवनाचा आधार जो काही आहे हा वायूशी निगडीत आहे, आणि तो आपाहा तस्मिन आपो मातरिश्वा, पाण्याशी जलाशी तो निगडीत आहे. आम्हाला जलही हवं आणि वायूही हवं. ह्या वायूचं कारण काय आहे? आकाश. आणि पंचमहाभूतांचा शेवटी आधार येतो तो आकाशाशीच येतो. आकाशाला उपनिषदांनी खम ब्रह्म म्हटलेलं आहे. खम ब्रह्म, ख ब्रह्म म्हणजे आकाश तत्व हेच मुळात ब्रह्म आहे. म्हणून वायूचं कारण आकाश आहे. त्या आकाशाच्या अवकाशाच्या अनुषंगानं वायू वाहतोय, आणि वायू पाण्याचं कारण आहे. कारण पाण्यामधून वाफ तयार होणार आहे, ती या वातावरणामध्ये पसरणार आहे. वायूचं रूपांतर त्या ठिकाणी येतं. म्हणून आपल्याकडे जल हेच जीवन, वायू हेच जीवन ही भावना या ठिकाणी आली. म्हणून त्या आपाला, त्या जलाला एक विचार शंकराचार्यांनी दिला, तो म्हणजे आपली व्यक्तिगत कर्म. व्यक्तिगत कर्म ही सुद्धा आत्मतत्वाशी निगडीत आहेत. म्हणून मातरिश्व
हा जीवभाव आहे आणि आप म्हणजे कर्म आहे. जीवभावामधून ही जी काही कर्म घडतात त्या कर्मांचा भाग कसा आहे, वायूचं कार्य कसं आहे, तर धारण, भरण आणि पोषण. वायूच्याच अनुषंगानं पर्जन्य तयार होतो आहे. पर्जन्याच्याच अनुषंगानं धान्याची निर्मिती होते. त्या धान्याच्याच अनुषंगानं अन्न जे आमच्या समोर येतं त्यानं आमचं भरण पोषण, आमची धारणा त्या ठिकाणी येते. म्हणून वायूचं प्रदूषण ज्या वेळेला निर्माण होतं तिथे आम्हाला त्रास होतो आणि वायू ज्या वेळेला स्वच्छ असतो तेव्हा प्रसन्नता आम्हाला अनुभवता येते. म्हणून आत्मा जो आहे, परमात्मा जो आहे, हा एक प्रकारानं अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणून त्याला जाणणारी जी माझी बुद्धी आहे ती बुद्धीसुद्धा मला सूक्ष्म करायची आहे. सूक्ष्म बुद्धीमध्ये सूक्ष्म परमात्म तत्वाचा विचार आत्मसात होईल. म्हणून आत्ताला असलेली जी माझी जडबुद्धी आहे, प्रपंचाकडे वळलेली म्हणा, बहिर्मुख झालेली म्हणा, त्या विषयांशी निगडित झालेली म्हणा, त्या बुद्धीला मला बहिर्मुखतेमधून अंतर्मुख करायचं आहे. ती अंतर्मुखता ज्या वेळेला येते त्याच वेळेला आत्मतत्वाशी माझा स्पर्श होतो. म्हणून ती अंतर्मुखता येण्यासाठी आपल्याला उपासना आहे. त्यासाठी दिवसभरामधला 24 तासातला वेळ हा आपण आपल्यासाठी, आपल्या आत्मचिंतनासाठी निर्माण करायचा. मी ज्या वेळेला अशा रीतीनं काल म्हटलं तसं सकाळी म्हणा, रात्री म्हणा, जेव्हा जेव्हा मला तो वेळ मिळतो आहे त्या त्या वेळेला मी त्याला अनुभवण्याचा प्रयत्न करणं, मी मलाच अंतरंगामध्ये बघणं, हा एक प्रकारानं अंतर्मुख होण्याचा अभ्यास आहे. आणि हा अभ्यास मी ज्या वेळेला करतो त्यावेळेला माझं मन त्या सूक्ष्म तत्वाशी निगडित होतं. बुद्धी माझी त्या सूक्ष्म तत्वाशी निगडित होते आणि बहिर्मुखतेपेक्षा अंतर्मुख होताना येणारा जो आनंद आहे तो आनंद ज्या वेळेला मला अधिक उत्तम जाणवायला लागतो तेव्हा बहिर्मुखतेमधली माझी दृष्टी कमी व्हायला लागते. ह्या उपभोगाची मला गरज आहे का हा विचार माझ्या समोर यायला लागतो. एक लहान मुलगा होता. आई वडिलांच्या बरोबर तो समुद्रकिनारी गेला. त्या वाळूमध्ये तो खेळत राहिला. बाजूला आई वडील गप्पा मारत बसलेले आहेत. त्या वाळूमधनं त्याला काही शंख शिंपले मिळाले. ते सगळे शंख शिंपले त्यानं गोळा केले आणि ज्या वेळेला आई म्हणाली चला आता घरी जाऊया, त्यानं ते सगळे आपल्या जवळ घेतले. आई म्हणाली अरे हे काय घरी नेतोस, हे इथेच ठेव, उद्याला आलं की तू पुन्हा खेळ. तो म्हणाला नाही मला हे घरी न्यायचे खेळायला. त्यानं ते सगळे शंख शिंपले गोळा केले. तो आईबरोबर घरी आला. महिना 2 महिने तो खेळला आणि त्यानंतर एक दिवस कचऱ्याच्या पेटीजवळ त्याला ती शंख शिंपल्यांची पिशवी पडलेली दिसली आईला. आई म्हणाली अरे हे तू इथे काय टाकलं. नाही मला त्याचा उपयोग नाही. 2 महिने त्या वस्तूबरोबर खेळल्यानंतर त्याच्याही पेक्षा अधिक आनंदाचा भाग ज्या वेळेला त्याला प्राप्त झाला त्यावेळेला त्यानं ह्या शंख शिंपल्यांना बाजूला केलं. विषयानंदापेक्षा आत्मानंदाचा भाव ज्या वेळेला मला अधिक जाणवतो त्यावेळेला विषयानंदांकडली असलेली वृत्ती, ती बहिर्मुखता माझी कमी व्हायला लागते आणि मी माझ्याच आत्मानंदामधल्या आनंदाकडे अधिकतेनं आणि उत्तमतेनं मी वळतो आणि त्याच वळण्यामधून मी स्वतःला अनुभवायला बघतो. पर्यंत थांबून काय चर्चा घ्यायची कालच्यासारखे, कारण 8:30 होत आहेत. संवादाच्या अनुषंगानं जे तुम्ही 4 जे सांगितले गुण, अचल, वेगवान
आणि त्या जीवनाची भूमिका हां हे थोडंसं अजून हां हे फक्त आत्मानंद एवढंच बघायचं का जीवनाच्या जीवनामध्ये आनंदाचीच भूमिका मला निर्माण करायची आहे. त्या अनुषंगानं मी माझ्या आनंद स्वरूपाला इथे आता जाणतोय. त्या आनंद स्वरूपाचे हे गुण आहेत. माझा आनंद माझ्याच जवळ आहे, तो दूर नाही. बाहेरच्या गोष्टी हां म्हणजे आज माझी परिस्थिती अशी आहे की व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती यांच्या अनुषंगानं मी आनंद मिळवतो आहे किंवा तो आनंद मिळवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. पण हे तीनही घटक मला कायमचा आनंद देऊ शकत नाहीत. आत्माच मला खऱ्या अर्थानं आनंद कायमचा देऊ शकतो. म्हणून त्या परिस्थितीपेक्षा ह्याला मी जेवढा जाणण्याचा प्रयत्न करीन, ह्याच्या अधिक जवळ जाण्याचा मी जेवढा प्रयत्न करीन, तेवढा मी आनंदी राहीन. आणि तो आनंद घेत मी माझ्या प्रपंचाकडे वागेन किंवा प्रपंचातल्या कर्मांकडे बघेन. हे 4 गुण आहेत आणि पुढे येणारे जे काय आहे 6, 7 आणि 8 मध्ये ते आत्म्याचं स्वरूप तुम्हाला देत आहेत. आनंदाची भूमिका तुमच्या समोर ठेवता आहेत क्षणिक आनंद आणि कायमचा शाश्वत आनंदाचा विचार. म्हणजे तुम्ही जे मुलाचं उदाहरण दिलं त्याच्यामध्ये काहीतरी बेटर मिळालं की आपण ह्या प्लेजरला सोडून देतो. पण आत्माचा आनंद आहे जो कायमचा राहणार, त्याच्यामध्ये कुठेही क्वालिटेटिव्हली क्वांटिटेटिव्हली फरक नाही. आज तो काल जसा मिळाला तसाच तो आज आहे, तसाच तो उद्याला. किंबहुना त्याच्यामधली अधिक अनुभूती ही तुम्हाला जाणवते. म्हणून तुकारामांचे शब्द आहे, नित्य नवा दिस जागृतीचा. मी रोजच्या रोज जागा होतोय की अरे कालच्यापेक्षा आज मी अधिक गेलो का. प्रपंचामध्ये वावरत असताना मी अरे गेले महिनाभर झाले मी 5 किलोमीटर चालतोय, मला डॉक्टर म्हणतात 6 किलोमीटर चाल. 5 किलोमीटर चालल्यानंतर मग मी 6व्या किलोमीटरचा प्रयत्न करतोय. हे जसं मी माझ्या आरोग्याच्या किंवा त्या एका नियमाच्या अनुषंगानं करतो. आजही मला आनंद मिळाला, अजून अधिक आनंद हा मला कसा मिळेल, म्हणजे मी त्याच्याजवळ कसा चिकटून राहीन, हा भाव या ठिकाणी येतो. 5 किलोमीटर चाललं की शरीर त्याला अडॅप्ट करतं. हो. आणि मग ते 5 किलोमीटर पुरेसे होत नाही म्हणून 6वं घ्यावं लागतं. ही अपेक्षा तयार होत राहते. नाही, शरीर रिस्पॉन्ड करतं की आपल्याला आता 5 नाही पुरत आहे, 10 किलोमीटर. तसं बाहेरचं कुठलीही गोष्ट असेल ती कधीच पुरणार नाही. अल्टिमेटली आतलं जे आहे आत्मज्ञान जे आहे. एखाद्याचा आनंद कधी होतो जेव्हा आपण एक अचीव्ह केलंय तेव्हा, की आपण आता समजा रनिंग रेस असेल तर मी एवढं जिंकलो, पण त्यावेळेस जेव्हा कळते की आपल्या पुढे काहीतरी आहे त्यावेळेला आपण म्हणजे पण सगळ्यात शेवटी सगळ्यात पुढे वेगवान तोच असेल तर त्यालाच चिटकून राहिलं तर आपल्याला तरी पण असं जाऊ म्हणजे देयर इज नेव्हर इनफ. म्हणजे बाहेरून आपण काही कितीही मिळवलं पुरेसं तरी ते पुरेसं कधीच आपल्याला वाटणार नाही, पूर्ण नाही. पण आत्म्याची एक झलक जरी मिळाली, जसं ध्यानामध्ये जे काही आपण व्हॉटएव्हर जे काही आपण मेडिटेशन करतो ते तेवढं मिळालं तरी पुरेसं होतं. सो देयर इज अ डीप कंटेंटमेंट इन दॅट. तो अचल पण आहे आणि अतिवेगवान पण आहे. म्हणजे कारण तो सर्वव्यापी आहे ना. अतिवेगवान तो असण्यापेक्षा तो सगळीकडेच आहे. तुम्ही कुठेही गेलात तरी तो आहे. जसं सर म्हणाले की बाबा इथे उठून इथे बसलं, तो आधीच पोचलेला. सो हे चारित्र्याने मन पण सर्वव्यापी आहे. मन गतिशील आहे, आत्मा सर्वव्यापी आहे, मन गतिशील आहे. पण मन एका वेळेस एकाच जागेवर असू शकतो. मन सगळीकडे नसू शकतो. आत्मा सगळीकडे. एका वेळेस तू एकच विचार करू शकते, एका वेळेस फक्त एकच ठिकाणी मन जाऊ शकतो. आता तू मन तुझं घरी असेल तर ते इथे नाहीये त्या क्षणाला. सो लिमिटेशन ऑफ द माइंड समजवताय तिकडे की आपलं मन सीमित आहे, आत्मा असीम आहे. म्हणजे जसं त्यांनी आता ह्याच्यात पुस्तकात एक उदाहरण दिलं होतं की मी पुण्यावरनं लोणावळ्याला चालले
तर मी पुण्याला आहे तेव्हा तिथे मन आहे, मी जेव्हा लोणावळ्यात पोहोचेल तिथे मन आहे. पण हे आत्मतत्व ते पुण्यात पण आहे, तिथे पण आहे, सर्वव्यापी आहे असं. दुसरा मंत्र जो आपण घेतला ना त्याच्यामध्ये तुझा फेवरेट आहे की क्रिया आणि कर्म ह्याच्यातला फरक समजायला पाहिजे. आता भौतिक अर्थाने आपण म्हणणार की आपण दात घासले, आंघोळ केली, क्रिया झाली, पण तो कर्म झाला नाही का? कारण त्याच्यात सजगता नव्हती, कारण आपण तिथे नव्हतो, अनकॉन्शियसली आपण करत होतो. हे झालं एक स्थूल लेवलला. पण सूक्ष्म लेवलला विचार केला तर शरीराच्या क्रिया आहेत, भूक लागणे, तहान लागणे, हे जे काही आपल्या संवेदना शरीरामध्ये निर्माण होतात ते स्वतःहून होतात, आपण त्यांना क्रिएट करत नाही. सो ती क्रिया झाली. पण ती क्रियाशीलता जेव्हा येते तेव्हा त्याचा आपण काय करतो हे स्व इच्छेने करतो आणि तो कर्म बनतो. मग तो राजसिक, तामसिक, सात्विक कसाही असू शकतो. सो कर्म आपल्या हातात आहे, क्रिया जरी आपल्या हातात नसली तरी. सो क्रिया आणि दुसरं क्रिया रिपिटेटिव्ह आहे. आता काल तुम्ही म्हणालात आता भूक लागली, 4 तासांनी परत भूक लागणार. सो भूक जे आहे हे रिपिटेटिव्ह होत जातं. पण कर्म रिडुईंग, हा कर्मामध्ये तुमची सजगता असेल तर इट होल्ड्स, त्याच्यामध्ये एक कंटेंटमेंट आहे, पुन्हा तेच तो आनंद आणि तो संतोष, हे त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो. कर्माचं एक खूप सुंदर वाक्य इथे त्यांनी दिलंय, ऍक्शन इज अनकंडिशनल अनफोल्डमेंट ऑफ द बीइंग. मी जे आहे ते व्यक्त होणं, मी आत्मस्वरूप आहे तर ते व्यक्त होणार, ते माझं कर्म बनेल. दॅट इज द रिअल कर्म, की जिथे तुम्ही स्वतःला व्यक्त करता. मी जशी आहे तशी दिसते किंवा जशी आहे तशी प्रेझेंट होते. सो स्वतःला व्यक्त करणं ह्याला त्यांनी कर्माचं एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सो क्रिया जी आहे ती व्हॉलंटरी, इनव्हॉलंटरी आहे. ओके, क्रियाला तुम्ही व्हॉलंटरीली काहीच नाही करू. भूक लागली, झोप आली, त्यांना तुम्ही काहीच कंट्रोल करू शकत नाही. तसं जगामध्ये, ब्रह्मांडामध्ये अनेक क्रिया चालू असतात. त्या क्रियांमध्ये आपण मनुष्य तत्व, तुम्ही म्हणाला, खूप सुंदर एक्सप्लेन केलं तुम्ही की हे एवढे योनीमधनं आपण हे जीवन जे आपल्याला मिळालं आहे, इट इज अ गिफ्ट अँड द गिफ्ट ऑफ लाईफ, त्याच्यामधनं आपण कर्म करतो. त्या कर्मातून आपण एक तर पुढे जाऊ, नाही तर परत मागे येऊ शकतो. क्रिया आहे, कंपल्सरी आहे, कंपल्शन आहे. तहान लागली, पाणी पिणं. आणि देहाच्या बाबतीमधला अजून एक विचार असा आहे की जिथे खरंच माझं मी पण कसं शून्य करायचं हे मला शिकायचं आहे. बरोबर. तुम्ही झोपल्यानंतरही तुमचा श्वास चालू आहे, तुमचं रक्ताभिसरण चालू आहे, शरीरातल्या बाकीच्या क्रिया चालू आहेत. ह्या कोण करते? दिवसभरात तुम्ही तुम्हाला भूक लागली, तुम्ही पदार्थ तयार केलात, खायला बसलात, पण ज्या वेळेला तुम्ही स्वस्थ असता त्यावेळेला देहाची इंटरनल सिस्टीम जी आहे ही डोक्यापासून पायापर्यंत पूर्णपणानं चालू आहे आणि ती व्यक्त होते. सो ते आपलं कर्म झालं, काहीही न करता. ते जे सिस्टम तुम्ही म्हणताय की ती खूप सुंदर आहे, ती ऍक्टिव्हिटी चालू आहे, ती क्रिया चालू आहे, मग ती स्वस्थ आहे, ती हार्मनी मध्ये आहे. तेच हार्मनी तुम्ही प्रोजेक्ट करणार, म्हणजे स्वतःला व्यक्त करणार. सो तिथे क्रिया आणि शरीराचं काहीतरी सांगत होते ना, पण शरीराची क्रिया म्हणजे आतून ते आतमध्ये नैसर्गिक स्वरूपामध्ये चालू आहे, ते मी कळत नाही. म्हणजे याचा अर्थ माझ्यातलं आत्मतत्व म्हणा, माझ्यातलं चैतन्य तत्व म्हणा, हे तिथे जागा आहे. देहानं मी झोपलेला असलो, मला असं वाटत असलं की मी झोपलेलो आहे, तरी सुद्धा आतमध्ये ते तत्व कार्य करत आहे. त्याचं म्हणजे सूर्य आहे, अस्वस्थता आली तर तुम्ही काय प्रोजेक्ट करणार? चिडचिडपणा. सो ते असूर्य म्हणजे अंधकार आणि उजेड असणं. आत्मतत्व 100% लाईट. आपण त्या कंडिशन मध्ये पण आपण जे व्यक्त होतो
मग ते असूर्यच असेल नाही त्या कंडिशन, म्हणजे आता आपण आजारी असेल तरी आता जसं म्हटलं की आपण आजार आहे, पण आपलं जर चिंतन देवाकडे असेल तर ते कंडिशन पण आपण ऍक्सेप्ट करू असं. मग ते आपलं स्वकर्म झालं. मग विकर्म हेतू आपण म्हणू की नाही माझं काम मी करत राहणार. सो तिथे सूर्य आहे, लाईट आहे, अंडरस्टँडिंग आहे. अंडरस्टँडिंग इज द बेसिक एनलाइटनमेंट. अंडरस्टँडिंग इज एनलाइटनमेंट असं म्हटलं तरी चालेल. एक त्यांनी ना पण भोपळ्याचं एक्झाम्पल मला जरा होतं पण भोपळा बांधल्यानंतर पोहतानाही व्यवस्थित येतं हां, आणि बुडण्याची भीती नाही. तसं तुमचं साधन, तुमचं आत्म्याचं स्मरण, मग तिथे ओंकार म्हणा, अन्य कुठलं नामस्मरण म्हणा, हे ज्या वेळेला तुम्ही स्वतःला जोडून घेता त्यावेळेला तुम्हाला तिथे प्रपंचाचीही भीती चिंता राहत नाही. आणि आनंदाचा भाग जो आहे ते सहजपणानं पोहणं ज्याला म्हणतात, ती सहजता तिथे येते. ईश्वरालाच आपला भोपळा बनवायचा असं. जेव्हा आपण शांतपणे असतो, आपली क्रिया आतमध्ये चालू असते, मग इथे कर्म विकर्म कसं म्हणता येईल? म्हणजे आपली क्रिया चालू आहे पण इथे कर्म कोणताच नाही होऊ शकणार, फक्त क्रियाच चालू आहे. क्रिया चालू आहे. तुमचं जसं तुम्ही म्हटलं सजगता किंवा सात्विकता, इथे कसं काय आपण? इंटरनल सिस्टीम हा त्या मशिनरीचा भाग आहे. तुम्ही बटन ऑन केलं, पंखा चालू राहणार आहे. तसं देहाच्या अनुषंगानं इंटरनली ज्या ज्या व्यवहाराचा भाग आहे, शरीरविज्ञानाचा विचार जिथे आहे, त्या शरीरविज्ञानाच्या क्रिया चालूच राहतील. पण मी स्वतःहून ज्या वेळेला बाहेर कर्म करतो आहे त्यावेळेला त्या कर्मातली सजगता ही माझ्या कर्म विकर्म अकर्माच्या अनुषंगानं व्यक्त होत असते. ती माझ्यातल्या प्रकृती गुणानुसार येते. तामसीपणा असेल मी त्या अंगानं जाईल, राजसीपणा असेल मी त्या अंगाने जाईल, सात्विक असेल तर मी त्या अंगाने. कुठेही बघा तुम्ही, कॉलनीमध्ये 100 कुटुंब राहत असतात. त्याच कॉलनीतल्या एखाद्या मंदिराची जी स्थापना जर तिथे केली गेलेली असेल तर त्या 100 कुटुंबातली किमान विचार केला तर 300 माणसं झाली, 2+1. पण 300 माणसांमधली मंदिरातल्या उपक्रमाला किंवा तिथल्या असलेल्या सांस्कृतिक उपक्रमाला किती जण येतात. म्हणून मी जे म्हटलं की मुमुक्षुत्व महत्वाचं आहे. कोणत्या हेतूने जातात. आणि ते म्हणजे तिथे मनाचं मी पण संपलेलं, मनाचं मी पण संपलं. सो क्रिया शरीराची चालू आहे आणि मीपणा तिकडे नसेल तर जी क्रिया चालू आहे ती आपसूक व्यक्त होणार. हे झालं विकर्म. तू काहीच करत नाही, मनाचं इंटरफिअरन्स नाही, बुद्धीचं इंटरफिअरन्स नाही, जशी आहे तशी तू व्यक्त होते. तर आतमध्ये कम्प्लीट हार्मनी असेल तर ते व्यक्त होणार, आणि जर डिसहार्मनी असेल तर ते व्यक्त होणार. पण आपण चाहो न चाहो आपण कंटिन्युअसली व्यक्त होतच असतो. कर्म हा भागच आहे. कर्म तुमचं थांबू शकत नाही. श्वास घेणं हे सुद्धा कर्मच आहे. त्यामुळे त्या अखंडपणानं चालूच आहे. तुम्ही स्वस्थ बसलात तर. आणि क्रिया आली म्हणजे प्रतिक्रिया आलीच. प्रतिक्रिया आली म्हणजे त्याला कर्मबंधन आलंच. पण हेतू शून्य हेतू करा म्हणजेच निष्काम करणं, हे खूप छान सांगितलं. काहीच करायचं नाही. विकर्मामध्ये तू मुद्दामून काहीच करत नाही. तू कर्म पण नाही करत आहे, तू अकर्म पण नाही करत आहे. तू जी आहे तशी प्रजता होते. प्रतिक्रिया नाही, तो विचार पण नाहीये, मनच नाहीये. मनच नाहीये तर विचार कुठून विचार. आपण ऍक्शनला रिॲक्शन रिस्पॉन्स सुद्धा करू शकतो ना. मी कर्म कॉन्शियस रिस्पॉन्स इज एन एफर्ट. प्रयत्न आहे. Effortless. It is a good effort. Spontaneous. It's a good effort, but still it's an effort. But to project who you are as you are, that is what is karma. So if you are bad, you are going to project bad. If you are good, you are going to project good. So आपण कर्म चालूच आहे. जसा श्वास कंटिन्युअस चालू आहे, आपल्याला कळत पण नाही की आपले चले वाते चले चित्त. आपला विचार बदलले आणि श्वास बदलला.
कुठे आपल्याला अवेअरनेस? ते अवेअरनेस आणणं, ते तू म्हणते ते एफर्ट, कॉन्शियस आहे. क्रिया प्रतिक्रियाबद्दल बोलत होते. क्रिया प्रतिक्रियामध्ये रेस्पॉन्स आणि रिॲक्शनचा जो तू फरक सांगते, रेस्पॉन्स देणं ह्याच्यामध्ये विचार आहे, त्याच्याहून डीप मध्ये गेलो, त्याच्याहून मुळाशी गेलो तर क्रिया होत असते, कर्म पण व्हायला पाहिजे, ऑटोमॅटिक, इट इज ऑन इट्स ओन, व्हायला पाहिजे. एक आय विल टेल यू, हे तुम्हाला अजून क्लिअर करेल. सी, कर्म इज द अनफोल्डमेंट ऑफ युअर बीइंग. यू आर अनफोल्डिंग द इनर हार्मनी, यू आर अनफोल्डिंग द सुप्रीम इंटेलिजन्स कंटेंट इन यू. आत्मतत्व जो आहे त्याला आपण व्यक्त करतोय, जर तो जागा असेल तर अर्थात. किंवा हे म्हणते तसं एक स्टेप अजून वर खाली उतरा म्हणा, तर ते जसं पतंजली स्टेप्स येतात तसं, तर तसं मग तुम्ही कॉन्शियस एफर्ट मध्ये म्हणा, त्याच्याबद्दल नाही म्हणतो. जे आहे, यू आर अनफोल्डिंग सेन्सिटिव्हिटी कंटेन्ड इन यू. तुमच्यामध्ये जी सेन्सिटिव्हिटी आहे, ती सेन्सिटिव्हिटी तुम्ही व्यक्त करता विदाउट थॉट, विदाउट इंटरफिअरन्स ऑफ द माइंड अँड द इंटेलिजन्स. हा जो मुद्दा, एक छान म्हटलं, स्पॉन्टॅनिटी, जॉय अँड लव्ह कॅन नेव्हर बी प्रोग्राम्ड. उत्स्फूर्तता, आनंद आणि प्रेम ह्याला प्रोग्रामिंग करता येत नाही. इन प्लेजर अँड पेन देर इज पॉसिबिलिटी ऑफ रिपिटेशन. सुख आलं, दुःख आलं, सुख आलं, दुःख आलं. लव्ह, जॉय, ब्युटी, फ्रीडम, स्पॉन्टॅनिटी, इनोसन्स, दे कॅन नॉट बी रिपीटेड. जी उत्स्फूर्तता आहे ती आहे, प्रेम आहे, सौंदर्य आहे, खूप हे इनोसन्स. तुम्ही इनोसंट आहात, लहान मुलं निराग असतात, निरागस्ताला तुला असं आणता येत नाही. कितीही आपण हो का मला माहितीच नव्हतं, तरी तू सांगशील हिला माहित मस्त मजा आली. आणि तसं जर आपण जगलं स्पॉन्टेनियसली, उत्स्फूर्ततेने, जे आहे ते व्यक्त करत, तर 100-200 वर्ष जगायला काय हरकत. जीवन नको किंवा जीवन हवंय, जीवन नको असं नाही, जे आहे ते आपण हा जन्म आहे की आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचता येते, तर हा जन्म कशाला कमी करायचा, वाया घालवू नये. आपण कशात तरी वाचलं ना, कुठल्या पुस्तकात आठवत नाही मला, की आता आम्ही तर खूप मोठे होतो, तू खूप लहान आहेस, या वयाला आम्हाला हे कळलंय, आता हे सगळं आचरणात आणायला पण काही वर्ष पाहिजे. तोपर्यंत रामकृष्णाने झालंच नाही तर काय उपयोग, पुन्हा पुढच्या जन्मात कदाचित तुझ्या वयात आम्ही पुन्हा सुरुवात करू, कारण तोपर्यंत कळतच की बऱ्याचशा गोष्टी समजतात, काही गोष्टी करता येत नाही. मग मी म्हणते नाही, माझं हे कर्म साठा आहे माझ्या पुढच्या जन्माच्या अभ्यासासाठी. समजणं काफी आहे. अंडरस्टँडिंग इज एनलाइटनमेंट. तिथे थांबून घ्या, त्याच्या पुढचं तर्क वितर्क नाही करायचं. मग त्या तर्क वितर्कामध्ये मला समजलं, स्टेज तेवढं जास्त आपण तुम करोगे, करून घेतो. मन जो है बीच में आके ब्लॉक डालता है, ट्रांसफॉर्मेशन होगा. अगर तुमने बीच में टांग नहीं अड़ाई तो होगा. मन बीच में टांग अड़ाता है, उसके ऊपर सोचते बैठे, वो स्टेज आने में भी तो टाइम लगेगा. उसको खुद समझता तो सबको बहुत कुछ है. आपल्याकडनं 200 वर्ष लगायचे. एक